नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे काय आरोग्य विभाग आहे. तर आरोग्य विभागामधील जे विविध महत्त्वाची पदं आहेत, जसे की आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता, परिचारिका, एन लॅब टेक्निशियन. तर या सर्व महत्त्वाच्या पदांसाठी येणारे जे तांत्रिक प्रश्न असतात मित्रांनो, एकदम 40 मार्काचा आपला टॉपिक्स असतो तांत्रिक प्रश्नांचा. तर तो टॉपिक जो आहे तो आपण कव्हर करत आहोत मित्रांनो. त्या तांत्रिक प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे आपण. आजचा आपला प्रश्न संच 52 म्हणजे 52वा पार्ट आहे. या अगोदर पण आपण 51 पार्ट्स अपलोड केलेले आहेत. वेगवेगळे असे जवळपास आपले 200च्या आसपास व्हिडिओ आपण आरोग्य विभागाबद्दल बनवलेले आहेत मित्रांनो. त्यामध्ये काही फुल मॉक टेस्ट देखील आहे. तर हे सर्व जे आहे ते आपण आरोग्य विभागाबद्दल बनवलेलं आहे मित्रांनो. तर आत्ताच यापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये जे आपले आरोग्यमंत्री आहे राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे की लवकरच आरोग्य विभागाची एक मोठी भरती ते घेण्याचा त्यांचा विचार आहे मित्रांनो. तर लवकरच ती भरती होणार आहे, कारण जे कोरोनाचे पेशंट्स वाढत आहे किंवा जी नीड्स आहे आरोग्य विभागातील पदांची, ती नीड्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी जे आहे ते आरोग्य विभागाची भरती लवकरच होणार आहे. त्यासाठी तुम्ही कंटिन्यू अभ्यास ठेवायचा आहे मित्रांनो. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आरोग्य विभागाचाच अभ्यास करत असतो. त्यामधील काही वॅकेन्सी असेल, कुठले अपडेट्स असेल ते आपण देत असतो मित्रांनो. आपला टेलिग्राम चॅनल देखील आहे मित्रांनो. त्यामध्ये पण आपण या सर्व PDFs जे आहे ते तुम्हाला देत असतो. आरोग्य विभागाबद्दल कुठलाही अपडेट्स आलं त्याची माहिती टाकत असतो. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायला देखील विसरू नका मित्रांनो. @आरोग्य विभाग अपडेट्स म्हणून सर्च करा. त्या ठिकाणी तुम्हाला आरोग्य विभाग मेगा भरती अपडेट्स म्हणून येईल, त्याला जॉईन करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे बघा की भारतीय स्त्रियांमध्ये सर्वसाधारणतः हिमोग्लोबिनची पातळी टिंबटिंब असते. तर भारतीय स्त्रियांमध्ये सर्वसाधारणतः हिमोग्लोबिनची पातळी किती असते? तर ती असते बघा ऑप्शन क्रमांक डी 12. तर 12 इतकी जी असते ती भारतीय स्त्रियांमध्ये सर्वसाधारण हिमोग्लोबिनची पातळी असते मित्रांनो. या पुढील काही प्रश्न जे असणार आहे मित्रांनो, त्यामध्ये वीज स्पष्टीकरण आपण स्लाईडच्या माध्यमातून देखील घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 की नाडीचा वेग 120पेक्षा जास्त वाढल्यास त्याला टिंबटिंब म्हणतात. तर नाडीचा वेग जो आहे तो पल्स ज्याला आपण म्हणत असतो, ते जर 120पेक्षा जास्त वाढल्यास त्याला काय म्हणतात? कारण नाडीचा वेग म्हणजे जे आपले हार्टबीट असतात ते त्याच्या नाडीच्या माध्यमातून मोजले जातात. तर जर हार्टबीट्स आपले वाढले 120पेक्षा, 120/120/80 आपण पाहिलं असेल, 120/80 हे जास्त आपलं नॉर्मल हार्टबीट्स असतात, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक. त्यामध्ये जर 120पेक्षा सिस्टोलिक जर वाढलं तर आपल्या नाडीच्या याच्यातून समजतं आपल्याला. तर ते वाढलं तर त्याला काय म्हणत असतात? तर त्याला काय म्हणत असतात? ऑप्शन बी बघा, टॅकीकार्डिया. तर टॅकीकार्डिया म्हणजे इन्क्रीज इन हार्ट रेट. आणि त्याच्या उलट आहे बघा, हे ऑप्शन ए ब्रॅडिकार्डिया. तर ब्रॅडिकार्डिया म्हणजे डिक्रीज इन हार्ट रेट, म्हणजे 120पेक्षा कमी झालं. 120 हे नॉर्मल आहे, त्यापेक्षा वाढलं तर टॅकीकार्डिया, त्यापेक्षा कमी झालं तर ब्रॅडिकार्डिया. तर पुढील प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 3. तर ऑल फॅक्टरी नर्वमुळे कशाचे ज्ञान होते? तर ऑल फॅक्टरी नर्व्ह जी असते, तर ऑल फॅक्टरी नर्व्समुळे कशाचे ज्ञान होते विचारलेलं आहे. बघा 4 ऑप्शन आहे, त्यापैकी योग्य ऑप्शन असणार आहे आपलं ऑप्शन सी बघा, वास म्हणजे स्मेल याची जी असते आपल्याला जाणीव होतो ते ऑल फॅक्टरी नर्व्स. बघा आपण शेजारी एक स्लाईड दिलेली आहे, या ठिकाणी बघा रेड कलर म्हणजे ऑल फॅक्टरी नर्व्स म्हणून असते तुमच्या नाकाची. ही जी असते ही तुमची प्रायमरी असते, सगळ्यात पहिलं येणारं असतं नजल्स जे असतं नजल कॅव्हिटी, त्यामध्ये येणारा ऑल फॅक्टरी नर्व्स जे असतात त्या सगळ्यात प्रायमरी असतात. त्यामुळे जे असतं तुम्हाला जे स्मेल असेल कुठल्याही गोष्टीचं त्याची जाणीव आपल्याला यामुळे होत असते, ऑल फॅक्टरी नर्व्स. पुढील प्रश्न आहे बघा की खालीलपैकी टिंबटिंब हे चेहऱ्याचे हाड आहे. खालीलपैकी कुठलं आहे ते की चेहऱ्याचं हाड आहे आपल्या? तर फेस बोन आहे ते एक प्रकारचं. तर त्यासाठी आपण बघणार आहोत बघा, तर ते असणार आहे बघा, तर ते कुठलं आहे? तर ऑप्शन सी बघा, इथमॉइड बोन. इथमॉइड बोन हे जे आहे ते आपल्या चेहऱ्याचं हाड आहे. बघा शेजारी आपण स्लाईड दिलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला समजेल. हे बघा या ठिकाणी इथेमाइड बोन जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, जे आपल्या नाकाजवळचं असतं त्याला इथेमाइड बोन असं म्हटलं जातं. तर या प्रकारे मित्रांनो इथेमाइड बोन, आता तुम्हाला जेव्हाही एक्झाममध्ये येईल तेव्हा तुम्हाला ही स्लाईड आपोआप डोळ्यासमोर तुमच्या येईल आणि तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. यामध्ये बाकी बोन्स आहे बघा, ऑप्शन एमध्ये आहेत स्टेप्स. तर स्टेपसचे जे हाड असतं हे आपल्या कानामध्ये असतं. इज इट अ व्हेरी स्मॉलेस्ट बोन इन आवर बॉडी. सगळ्यात लहान असं हाड जे आहे ते स्टेप्स हे आहे, स्टेपस. त्यानंतर 2 नंबरचं आहे बघा फिमर.
तर फ्युमर कुठे असतं आपले, तर फ्युमर असतं आपल्या मांडीचं, हे सर्वात मोठं हाड आपल्या बॉडीचं आहे. त्यानंतर आहे बघा स्टर्नम. स्टर्नम कुठे असतं, स्टर्नम जे आपल्या रिप्स असतात, छातीच्या रिप्स, या प्रकारचे जे रिप्स असतात आपल्या, तर या रिप्समध्ये जोडलेलं जे हाड असतं मित्रांनो, तर या रिप्सच्या मधलं जे गेलेलं हाड असतं जोडलेलं, त्याला आपण स्टर्नम असं म्हणत असतो. या प्रकारे बाकी हाड देखील आपण पाहिलेले आहे. तर बघा पुढील प्रश्न आहे की पाठीच्या कण्याचा अस्थिभंग झाल्यावर रुग्णास टिंबटिंब या बिछाण्यावर झोपवतात. तर पाठीच्या कण्याचा जर अस्थिभंग झाला असेल तर त्या रुग्णास कशावर झोपवलं जातं. बघा 4 ऑप्शन आहे. तर ते आहे ऑप्शन डी, कडक बिछाना. तुम्हाला कॉटवर किंवा डायरेक्टली खाली झोपण्यास डॉक्टर जे आहे ते सल्ला देत असतात. पुढील प्रश्न आहे आपला की प्लुरल कॅव्हिटीमध्ये पू जमा होण्याच्या स्थितीला टिंबटिंब म्हणतात. तर प्लुरल कॅव्हिटीमध्ये जर पू म्हणजेच पस, ज्याला आपण पस म्हणत असतो, तर पस जमा होण्याच्या स्थितीला काय म्हणतात. तर या ठिकाणी बघा तुम्हाला आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी योग्य ऑप्शन सी, प्लुरल इन्फ्युजन. तर प्लुरल इन्फ्युजन असं म्हटलं जातं. प्लुरल आणि हे पण प्लुरल, तर हे तुम्हाला लक्षात येईल लगेच ऑप्शनमध्ये जर दिलेलं असेल. तर बघा आपण शेजारी एक स्लाईड पण दिलेली आहे. आता जर तुम्हाला प्लुरल कॅव्हिटी काहींना माहिती असेल, काहींना माहीत नसेल, तर आपण फक्त प्रश्न वाचला असतं आणि आन्सर वाचलं असतं तर डायरेक्टली आता तुम्हाला इथे समजलं असतं. पण जेव्हा एक्झाममध्ये येईल तेव्हा समजलं नसतं. ज्यांना माहीत आहे त्यांना समजलं असतं. पण आपण बघणार आहोत बघा प्लुरल कॅव्हिटी कुठले आहे. बघा जे आपले लंग्स असतात, बघा लंग्स हे जे आहे ते आपले लंग्स आहे. तर हे फुफ्फुसाच्या बाहेरचं जे आवरण आहे, एक पोकळीसारखं जे आहे ते ती आहे बघा, ती पोकळी तिला म्हटलं जातं प्लुरल कॅव्हिटी. बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे प्लुरल कॅव्हिटी. या साईडनंही असते आणि या साईडनंही असते. तर ही प्लुरल कॅव्हिटीमध्ये जर फर्स्ट फॉर्मेशन झालं, बऱ्याच वेळा होतं मित्रांनो, छातीत पाणी झालेलं आहे असं तुम्ही ऐकलं असेल आपल्या गावठी भाषेमध्ये. तर ते जास्त ते प्लुरल कॅव्हिटीमध्ये पस होणे, त्यासाठी एक्सरे वगैरे घेतला जातो छातीचा. तर त्या कंडिशनला प्लुरल इन्फ्युजन असं म्हटलं जातं. तर या प्रकारे आता तुम्हाला लगेच चांगलं लक्षात राहील मित्रांनो. तर याच प्रकारे आपण बाकी व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करून द्या मित्रांनो. पुढील प्रश्न घेणार आहोत आपण. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल अजून त्यांनी सबस्क्राईब करा, शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. बघा पुढील प्रश्न आहे की टायफॉईड हा आजार टिंबटिंब जंतूमुळे होतो. तर टायफॉईड हा आजार जो आहे तो हा कुठल्या जंतूमुळे होत असतो. बघा 4 ऑप्शन आहे. त्यापैकी टायफॉईड हा आजार होतो बघा साल्मोनेला टायफॉईड. तर साल्मोनेला टायफियामुळे जो असतो तो आपल्याला टायफॉईड हा आजार होत असतो. पुढे आहे बघा पुढील प्रश्न आहे की पूर्ण दिवसाच्या बालकाचे स्वाभाविक वजन टिंबटिंब असते. जर बालकाचा पूर्ण दिवसाचा जर बालक असेल, म्हणजे ज्याची एक्झॅक्ट डिलेवरी डेट दिलेली असेल, त्यावेळेत डिलेवरी झाली किंवा 9 महिने 9 दिवस झालं असेल, आपण त्याला असं म्हणत असतो डिलेवरी काळ, तर तो जो बालक असेल त्याचं स्वाभाविक वजन किती असतं, म्हणजे नॉर्मल एक वजन आपण समजू शकतो. नॉर्मल किती हवं किंवा किती असेल, तर ते असेल बघा या ठिकाणी ऑप्शन डी, 2500 ग्रॅम. म्हणजेच 2500 ग्रॅम म्हणजेच 2.5 किलो, 2.5 kg इतकं जे असतं ते नॉर्मल वजन जे असतं आपण, म्हणजे 2500 ग्रॅमचं जर बाळ असेल किंवा 2.5 किलोग्रॅमचं जर बाळ असेल त्याला आपण एक नॉर्मल असं म्हणत असतो. त्यापेक्षा कमी असेल तर अंडरवेट असतं, किंवा त्यापेक्षा थोडं अधिक असेल तर ते चालू शकतं, पण त्यापेक्षा कमी जर असेल तर ते अंडरवेटमध्ये येत असतं. त्यासाठी 2500 तर 2500 ग्रॅम हे जे असतात तर हे एक नॉर्मल बाळाचं वजन असू शकतं, नवजात बालकाचं. पुढील प्रश्न आहे की स्तनपान टिंबटिंब वेळेत सुरू करावं. तर स्तनपान जर असेल, म्हणजे बाळाचा जन्म झाला त्यानंतर किती काळात तुम्हाला स्तनपान हे चालू करायचं, स्तनपान म्हणजे आईचं दूध द्यायला चालू करायचं असेल, तर त्या ठिकाणी बघा ऑप्शन दिलेले आहेत वेगवेगळे. त्यापैकी आहे बघा ऑप्शन सी, अर्ध्या तासाच्या आत. बाळाचा जन्म झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत तुम्हाला स्तनपान हे द्यायचं असतं, कारण ती कंडिशन मित्रांनो खूप क्रिटिकल असते. जर बाळाचा जन्म झालेला आहे आणि त्यावेळेस जे असतात, कारण जे बाहेरचं जे वातावरण असतं हे पहिल्यांदाच तो फेस करत असतो. बाहेरील हवा असेल, बाहेरील आर्द्रता असेल, टेम्परेचर असेल, या सर्व गोष्टी तो पहिल्यांदा फेस करत असतो. आणि जे जे बारीक बारीक इन्फेक्शियस जे जंतू असतात हवेमध्ये असो कुठले, ते जर इनहेल केल्यानंतर त्याला लागण होण्याची किंवा त्याचा विपरीत परिणाम होण्याची चान्सेस खूप जास्त असतात. कारण त्याच्या शरीरामध्ये जे असतात ते कुठल्याही प्रकारचे अँटीबॉडीज आपल्याला बघायला मिळत नाही. कारण आपल्या नॉर्मल जे आपण इनहेल करत असतो त्यामध्ये बरेचसे जंतू जात असतात, पण आपली बॉडीची जी डिफेन्स सिस्टीम असते ती जी असते त्यांना त्या ठिकाणीच मारून टाकते. पण त्या नवजात बालकामध्ये ते तसलं काही नसतं.
म्हणून त्याला लवकरात लवकर स्तनपान करणं हे गरजेचं असतं, जेणेकरून कारण त्या स्तनपानमधूनच त्याचे अँटीबॉडीज जे असतात ते तयार होत असतात. त्यासाठी आईचं दूध हे सर्वात उत्तम असं मानलं जातं. पुढील प्रश्न आहे बघा. पुढील प्रश्न आहे की लॉक जॉ हे टिंबटिंब आजाराचे सर्वसाधारण लक्षण आहे. तर लॉक जॉसाठी बघा आपण जॉ म्हणजे जबडा. तर ही शेजारी स्लाईड आहे बघा, या ठिकाणी स्लाईड दिलेली आहे लॉक जॉची. तर हे जे असतं बघा आपलं नॉर्मल जे तोंड ओपन होण्याची जी सिस्टम असते बघा, 40 mm दिलेले आहे. तर हे जर 10 mm किंवा त्यापेक्षा कमी ओपन होत असेल त्याला आपण लॉक जॉ असं म्हणत असतो. तर हे कशामध्ये होत असतं, तर हे बघा ऑप्शन डी आहे, धनुर्वात या केसेसमध्ये होऊ शकतं. कारण जर आपल्या जे नर्वस सिस्टीमवर जर काही परिणाम झालेला असेल त्यावेळेस देखील हे होऊ शकतं. पुढील आहे बघा. पुढील प्रश्न आहे की अपगार स्कोर टिंबटिंब असल्यास अभ्रकाची स्थिती चिंताजनक असते. तर अपगार स्कोर टिंबटिंब असल्यास अभ्रकाची स्थिती चिंताजनक असते. तर त्यासाठी ऑप्शन आहे बघा, ऑप्शन 4. ऑप्शन किती आहे, ऑप्शन क्रमांक सी आहे आणि ते आहे 4. अपगार स्कोर जर 4 असल्यास अभ्रकाची स्थिती चिंताजनक असते. तर अपगार स्कोर काय आहे मित्रांनो, अपगार स्कोर्स म्हणजे मे बी तुम्हाला काही लोकांना माहीत असेल, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी आपण एक चार्ट बनवलेला आहे मित्रांनो. तर अपगार स्कोर म्हणजे बघा एक जो असतो न्यू बॉर्न बेबी जे असतात, नवीन जन्म ज्यांचा झालेला आहे, तर त्यांच्यासाठी हा एक प्रीपेड चार्ट या ठिकाणी असतो की त्यामध्ये त्यांचे जे स्कोर असतात ते चेक केले जातात. यामध्ये 0पासून तर 2 पॉईंटपर्यंत इतके जे असतात. यामध्ये काही कंडिशन्स असं असेल, कारण नवीन बालकाची जे कंडिशन असेल आणि त्याची नॉर्मल कंडिशन कशी असायला हवी किंवा त्यामध्ये थोडेफार चेंजेस असेल तर ते चेंजेस किती, या सर्व गोष्टी ह्या चार्टच्या माध्यमातून आणि जे नवजात बालकाचा जन्म झालेला आहे त्याची कंडिशन आणि या चार्टची कंडिशन जी चेक करण्यासाठी हा चार्ट बनवलेला आहे. त्यालाच अपगार स्कोर, एक स्कोरिंग दिलेलं आहे त्यांनी, त्यालाच अपगार स्कोर असं म्हटलं जातं. यामध्ये बघा मग पहिला आहे तुमचा इंडिकेटर, 0 पॉईंट आहे, 1 पॉईंट आहे आणि 2 पॉईंट आहे. तर इंडिकेटमध्ये जसं पहिलं आहे बघा अपीरन्समध्ये तुमचा स्किन कलर चेक केला जातो. ब्ल्यू पेल असेल 0 पॉईंट, त्यानंतर पिंक बॉडी ब्ल्यू एक्सपेरिमेंटेस असेल तर 1 पॉईंट, त्यानंतर पिंक खूप जास्त पिंक असेल तर 2 पॉईंट, त्यानंतर अपगार. तर या ठिकाणी तुम्हाला बघा फुल फॉर्म देखील मिळेल. अपगार म्हणजे का, अपगार का नाव दिलेलं आहे की ए म्हणजे अपीरन्स, अपगार हे इंग्लिशचं वर्ड आहे. तर पी म्हणजे पल्स, जी म्हणजे ग्रेमेस म्हणजे रिफ्लेक्स इरिटेबिलिटी जी असते ती, ए आहे ॲक्टिव्हिटी आणि आर आहे रेस्पायरेशन. तर पल्स म्हणजे तुम्हाला पल्स जर 0 पॉईंट म्हणजे डायरेक्टली अब्सेंट असेल, त्यानंतर 1 पॉईंट असतो किंवा बिलो 100 BPM असेल, 100 BPMपेक्षा कमी जर असेल तर त्यामध्ये 1 पॉईंट असतो आणि ओव्हर 100 BPM असेल तर 2 पॉईंट असतात. तर या प्रकारे सर्व गोष्टींना जे आहे, ग्रीमेन्स आहे, ॲक्टिव्हिटी आहे, रेस्पायरेशन आहे, तर या सर्वांना पॉईंट दिलेले असतात. तर 2 पॉईंटपर्यंत जे असतात ते 2 पॉईंटपर्यंत याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. कारण लहान बालक सांगू शकत नाही त्याला काय झालेलं आहे, काय नाही, कुठला त्रास होतो. तर या प्रकारे त्याचा त्रास जो आहे तो चेक केला जातो, त्याला अपगार स्कोर असं म्हटलं जातं. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसेल, त्यांना आता माहीत झालेलं असेल. हा प्रश्न कधी त्यांना आला तर झोपेतून जरी उठवलं तरी ते सांगू शकता असे मी त्यांना गॅरंटी या ठिकाणी घेऊ शकतो मित्रांनो. तर याप्रमाणे आपण बाकी प्रश्न बघत आहोत. तर आपण आजचे महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत, विथ चार्टच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले व स्पष्टीकरण कसं वाटलं याची तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला बिलकुल विसरू नका मित्रांनो. त्यामुळे मलाही देखील मोटिवेशन भेटेल आणि अजून चांगल्या प्रकारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. आणि असेच आपण आरोग्य विभागाबद्दल पूर्ण अभ्यास कव्हर करणार आहोत. तांत्रिक प्रश्नांची सिरीज कंटिन्यू असणार आहे, फुल मॉक टेस्ट अधूनमधून असणार आहे आणि इतर कुठलीही माहिती असेल, वॅकन्सीज असेल तर आपण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत मित्रांनो. त्यासाठी ज्यांनी ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. शेजारी येणार बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याशिवाय आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे आरोग्य विभाग अपडेट्स म्हणून, तुम्ही सर्च करायचं आहे, त्यामध्ये आरोग्य विभाग मेगा भरती अपडेट्स म्हणून येईल, त्याला तुम्ही जॉईन करायचे आहे. तिथे तुम्हाला सर्व PDFs असेल, कुठलं डिस्कशन असेल, सर्व गोष्टी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून होत असतात मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.